नमस्कार. तर दिस इज एक थोडस 2,500, 3,000, 4,000 पर्यंतचा जो हा रेंज आहे. जस्ट मला खरं सांगू का, मला खरंच ऍक्च्युली अशी व्हिडिओ करायला आवडतं. पण ज्या हिशोबाने मुलांनी सेटअप बनवलंय ना, एवढं चांगलं सेटअप बनवलंय ना, तर व्हिडिओ बनवण्याची इच्छा होत नाही, कारण की फिनिशिंग वगैरे खराब होऊन जाते. पण माल भरपूर नवीन आलाय. तर इकडं हा पूर्णपणे बनारस सेक्शन आहे. बनारसचा सेक्शन आहे. डिझाईन वगैरे बनारस भेटला. याच्यामध्ये कलर वगैरे पण आहे. 1,680 रुपयाला 2200ची साडी 1,680 रुपयाला. याच्यानंतर हे राजस्थान इकडे हो 999 रुपयाला. 999 रुपयाला राखी स्पेशल ही साडी. हे सॉफ्ट सिल्क आहे. हे प्युअरची पूर्णपणे फील देणार आहे. कापड वगैरे एकदम सॉफ्ट आहे. कापड बसल. क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर क्वांटिटी मध्ये पण भेटेल. मग इकडं सगळे हे फॅन्सी 2,500, 3,000 वगैरेच्या रेंज मध्ये आहे. हे बघा, आम्ही दाखवणार आहे व्यवस्थित व्हरायटी पण दाखवणार. 3-4 हजारची साडी आहे, ते व्यवस्थित व्हरायटी मी तिकडे दाखवणार आहे. वगैरे तुम्हाला ओव्हरऑल ग्लिम्स हे गडवाल वगैरेची रेंज आहे. सगळ्या गडवाल पैठणी वगैरे त्या रेंजचे आहेत. मग हे कॉटन इरकल वगैरे हे पण कोरामध्ये आहे. हे कोरा नाहीये, हे ऍक्च्युली कोटा फॅब्रिक आहे. 1290 हे तुम्हाला कोरा ऑर्गेन्झाचा फील देईल पूर्णपणे. ही नवीन चांगली आहे. हे प्रीमियम आहे. याच्यामध्ये कलर वगैरे पण भेटतील. 3,500च्या रेंज मध्ये पडेल ही साड़ी. ये वो कालबोर ताई आहे ना, कालबोर ताई को भी दिखाते ना, उनको रेगुलर में बहुत साड़ी लगते रहते हैं. आणि त्याच्यानंतर हे हेरिटेज सिल्क विथ स्वरोस्की. याच्यामध्ये पण कलर्स वगैरे भरपूर भेटतील तुम्हाला. किती सुंदर, किती सुंदर मॅडम. बारीक बॉर्डर, भरपूर क्लायंटची डिमांड येतात ना बारीक बॉर्डर्स वगैरे मध्ये. 3,090 वगैरेच्या रेंज मध्ये बसेल. आणि मिष्टी फॅब्रिक आहे. 2x1 चा पदर आहे. खूपच सुंदर साडी आहे. बघ अगेन ह्याच्यामध्ये कलर ते पण दाखवायचं का व्हिडिओ मध्ये? ठीक आहे, घ्या. अगेन ह्याच्यामध्ये कलर पण खूप सुंदर बनवलेत. कारण काय होतं, हे प्युअर सिल्कचा काम करून करून कुठले कलर चालणार, कुठले कलरचं काय आहे, हे सगळं अंदाजा येऊन जातं. आता ही साडी बघा. हे साडी काजल एक म्हणून आपलं खूप फेमस चालू आहे. 2 वर्ष झाले कंटिन्युअसली तो विकतोय. काजल नाव पण काजल आहे. 2,500 रुपयाच्या रेंज मध्ये. पहिले 2,690 वगैरे त्या रेंजची होती. कस्टमर ऍक्च्युली आहे ना, ते तुम्हाला ते प्रज्ञा जोशी काकू नाही का आपल्या इथे युट्यूब वालेच, त्यांनी काय केलं, एक साडी नेसून व्हिडिओ बनवलं होतं. त्यांना एवढे कमेंट आले की ताई एकदम प्युअर सिल्कच वाटते, प्युअर सिल्कच वाटते, प्युअर सिल्कच वाटते व्हिडिओ आणि फोटोज मध्ये. त्याच्यामध्ये बॉटल ग्रीन पण होता, कदाचित गेला असेल किंवा मॅनिक्विनला लावला असेल. तर ही पर्टिक्युलर साडी आहे. ही पर्टिक्युलर साडी ही मला स्वतःला एवढी नाही आवडली, पण रेंज वाईज आली आहे. पण ह्याच्यामध्ये आम्ही वर्किंग करतोय, फिनिशिंग वगैरे वरती जास्त वेळ लावतोय. 2,150च्या रेंज मध्ये आली आहे. कारण की कॉन्ट्रास्ट बॉर्डर कडी आले. पण फिनिशिंग वरती मी थोडस अजून, मी स्वतः एवढं खुश नाहीये फिनिशिंग मध्ये, तर मी अजून इम्प्रूव्हमेंट करणार आहे ह्याच्यामध्ये. पण फर्स्ट हे साडी बनवली होती. कलर कॉम्बिनेशन चांगले, फॅब्रिक वगैरे चांगलं आहे, विविंग चांगली बसली आहे. फिनिशिंग वरती लक्ष द्यायचं मला, तर ते थोडं मी अजून लक्ष देऊन. हे बघा, मला फक्त साडी विकायची नाहीये, तसा विषय नाही माझा, तो हेतूच नाहीये. जे चांगलं आहे, जे ते चांगलं बोलतोय, जे मला थोडं 19-20 वाटलं, त्याच्यामध्ये मी अजून पण मेहनत करून ह्याला पण मी परफेक्ट करून घेईल. त्याची काळजी नका करू. ही मस्त आहे. 3,050च्या रेंज मध्ये ही साडी मस्त आहे. मिष्टी फॅब्रिक आहे. ब्लाउज पीस पण खूप सॉफ्ट आलाय. चापून चुपून बसणार साडी आहे. आणि 2x4चा पल्लू. कलर रेंज तर एवढे प्रीमियम आलेत ना कलर रेंज. काय कलर आहे हे, तर हे बघा ना, काय क्रॉसिंग, काय कलर बसलाय. तुम्ही मिस करताय, या तुम्ही बिंदास या. मला 2-3 VIP क्लायंट झालेत. क्लायंट थोडं नाशिकवरून आले, ते काल बोलताय आपले नेहमीचे. खर तर ऑल थँक्स टू हर. मी जे आहे सगळ्या गोष्टी मला 10 वर्ष अगोदरच पण डोक्यामध्ये असतं. ऑल थँक्स टू हर. त्यांच्यामुळं चंदेरी महोत्सव जो आपण साजरा केला होता, तर त्यांनी मला इन्स्टिगेट केलं होतं. तो अख्ख्या भारतामध्ये गाजला होता. आठवतोय का तुम्हाला? चंदेरी महोत्सव अख्ख्या भारतामध्ये गाजला होता.
2-2, 3-3 तासाची 10-10 हजारची साडी 2-2, 3-3 तास वेटिंग होती. 10,000 स्क्वेअर फीटचा शोरूम असून सुद्धा. तर ते त्यांच्यामुळं घडले. तर ताई आलेत, ते खरेदी करतात नाही करतात तो माझ्याकडं तो एक वेगळं आहे. त्यांनी खरेदी करावी का नाही करावी, पण ते आले तर ते माझी ती फिलिंग ती त्यांच्यासाठी एक वेगळी होऊन जाते. तसंच एक ते कदम ताई आहेत, राम मंदिराच्या टायमिंगला ते 21,000ची जी आपण अनमोल साडी बनवली होती, अख्खं राम मंदिर चंदेरी पट्टू चंदेरीवरती कोरलं होतं. ते फक्त 10 मिनिटं बघत गेले साडीकडं, ही साडी का क्या किंमत है, मेरे नाम से ये कर. अंगाला काटा आला होता, एकदम डोळ्यामध्ये अश्रू आले होते त्यावेळेस. तर ते ज्यावेळेस असे कस्टमर नाही, अशी ही जे फॅमिली मेंबर आपल्या दुकानामध्ये ज्यावेळेस येतात, तर कसं आपण अतिथीचा आपल्या घरामध्ये मामा आले मामी आली, तर तो एक फील आम्हाला होतो. कॉन्ट्रास्ट वगैरे मध्ये. आता हे जे आहे हे टाणामध्ये आलं, 2850 फक्त हे टाणामध्ये आलं. कलर बघा ना कसं बसलंय, कसं डीप बसलंय कलर. ऍक्च्युली दाखवायला भरपूर काही आहे, पण तेच आता काय दाखवावं, किती दाखवावं, कसं दाखवावं. ही पण फ्रँकली हे पर्टिक्युलर डिझाईन असं होतं, हे आमच्या मायाताई आहेत, त्यांनी सुचवली ही डिझाईन, चांगली चालते. हे बघा हे चेहरे बघून घ्या, हे श्याम आहे, हे मायाताई आहे. तुम्ही इकडच्या शॉपिंगला आले तर हे तुम्हाला हमखास दिसतील ना. हा का इकडे तिकडे तुम्ही टाइमपास केले जाएंगे. हा आदमी जोडत चाला, आदमी जोडत चाला. तुम्ही आल्यावरती मी जरी भेटलो नाही तरी हे चेहरे तुम्हाला दिसतील, आणि यांच्यामुळेच मी आहे. आणि इथेच नाही, तुम्ही कोणत्याही शॉप मध्ये शॉपिंगला गेले ना, तुम्ही समोर त्याला तेवढं रिस्पेक्ट देऊन बोला त्याला, तर तुमची जी काय रिक्वायरमेंट आहे ती सांगा, तर तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त प्रेमाने समजावून सांगेल की त्याच्यात कसं काय तुम्ही फॅब्रिक यूज करायला पाहिजे. मी आता एक सांगू का, मी आता एक दुकानाची रील बघितली होती. आपल्या बाबुलीचाच दुकानदार आहे, चांगला दुकानदार आहे, माझा चांगला मित्र पण आहे. त्याची रील काय बघितली माहितीये का, ते दोन असे आहेत ना जे काम करत असतात. तर हा म्हणतो काय रे तू कसं होतं आजचा दिवस, किंवा असं काहीतरी होतं. मग हे म्हणतात की नाही रे, काय असतं प्रेमाने आपल्याला बोललं तर आपण पण प्रेमाने दाखवतो तो, आणि समोरच्या माणसाने कुचकट आपल्याला बोललं नाही, इंटरेस्ट असता दाखवते, तर आपल्याला पण इंटरेस्ट येत नाही. तर तुम्ही पण कुठल्याही दुकानामध्ये जरी जाता तर शो सम रिस्पेक्ट टू द सेल्समन. 3,090 काय काय नाही तर काय काय कस्टमर असे असतात, फुकट घेतोय का पैसे देतोय. साडी पण तर ती असं नाही ना की रस्त्यावरून उचलून दिलीये, असं पण नाही ना विषय तो. एवढं तुम्हाला ते वर्थ पण मिळतोय ना त्या गोष्टीचा. वी आर हिअर टू सर्व यू, बट प्रेमाने आले, प्रेमाने बोललं तर प्रेम वाढत, बाकी काय नाही. ही साडी किती सुंदर आहे, 3,090. थोडं आता मला असं वाटतंय, मला आहे ना मॅडम आपल्याला रेग्युलर या गादीचे व्हिडिओ बनवावे लागतील. थोडं मला असं वाटतं मी आउट ऑफ प्रॅक्टिस झालोय. हा दाखवायला व्यवस्थित जमत नाही. कलर बघा की सरांचा प्युअर सिल्क वर जास्त हात बसला. हे नाराज झाले ना. हा रोज टोकणे ऐकतोय. हा सर से उधर काच करो, तर तिकडचंच करा, तो तिकडचंच करा. खूप मस्त साडी, फॅब्रिक पण चांगलं आहे. 2500ची पण नाहीये साडी, म्हणजे गौरी गणपतीला जरी घेतली ना एकदम असं प्युअरचा फील येईल. छान असे डार्क शेड आहेत, आता गौरींना अजून पण नाही दिसते. ही साडी बघा ना किती प्रेम आहे. प्युअर सिल्कची आपण त्याच्यामध्ये बनवली होता. ब्लाउज खूप मस्त साडी, खूपच मस्त साडी आहे. रेड मस्त, खूप मस्त. किती मस्त बुट्टा वगैरे, शायनिंग वगैरे पण बघा. फॅब्रिक पण सॉफ्ट आहे, अजिबात टोचणार नाही, चापून चोपून बसणार.
हे पण साडी कितीला आहे? साडी 3200 रुपयाला आहे फक्त. मीनाकारी बुट्टा त्याच्यामध्ये सेम साडी प्युअर सिल्क मध्ये आता 7500ला. तो व्हिडिओ बघितला का नाही? व्हिडिओ पण बघून घ्या है ना. किती लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी सत्यनारायण मध्ये खरेदी केली आहे, व्हिडिओ मध्ये सांगा. ओव्हरऑल हे कलेक्शन बघत जावं. असं नाही सांगणार मी 5000ची साडी एवढ्याला देतो तेवढ्याला देतोय. हे 5150ला पडेल म्हणून या मस्त आहे. तर ह्याच्यामध्ये कॉपीज भरपूर आलेत. आता फ्रँकली सांगतो हे बँगलोर आहे, तर ह्याच्यामध्ये एक धागा मिक्सिंग करून आहे ना सुरतला पण बनते. टानाची म्हणजे काय होतं, फॅब्रिक हे फॅब्रिक सगळे सुरतचेच आहेत, तो काय विषय नाही. पण काय होतं फिनिशिंग वगैरे बॉम्बे विविंग वगैरे सगळे बँगलोरची आहे. तर हे ह्याच्यामध्ये एक आहे ना ह्याचा धागा टाकून वेगळा धागा चेंज करून आहे ना सुरतमध्ये पण बनतात, रेट खाली येतात, लुक हाच येतोय. लुक हाच येतोय. याच्यामध्ये व्हाईट बॉर्डर्स वगैरे पण अवेलेबल आहे. ये दिखा ना तुम्ही. ये दिखा. या साडीचा खूप चांगला डिमांड आहे. साडीचा निम्मा स्टॉक संपलाय. मी ऍक्च्युली दिवाळीसाठी साडी ठेवत होतो, पण कस्टमर आता मुलांनी दाखवली सगळ्यांनी, कारण की कसं याचं प्रोडक्शन पूर्ण महिन्याला 30-40 साडीचं आहे. मला 100% खात्री आहे दिवाळीमध्ये त्रास होणारच आहे मला या साड्यांसाठी, पण आय कॅनॉट हेल्प इट. 6,000-6,500च्या रेंज मध्ये पडेल. किती सुंदर आहे. आणि याच्यामध्ये मग अजून कलेक्शन आता तर सीझन चालू झालं होतं ना, तर हे आता जसं हँडलूमचं, जसं मी प्युअर सिल्कचा नाही का प्रत्येक व्हिडिओ मध्ये 2-5 वेगवेगळ्या, तर हे तर अजून वाढणारच आहे. हेरिटेज सिल्क. तर शेअर करा मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ. तसं दुकानामध्ये भरपूर माल आहे, सगळे गाळे तर आतापर्यंत पॅकच आहे. गोडाऊन पण पॅक आहे. आता हे बघा, हे 1500 रुपये जोडी आले का? हा अच्छा, हे फक्त 700 रुपयाला सिंगल पडेल. मस्त आहे पण क्वालिटी. पाउच में आएगा, किस में आएगा? बॉक्स में. एक बॉक्स गिफ्टिंग वगैरे के लिए भी अच्छा आहे. मस्त पैकी असं बॉक्स मध्ये. कलर वगैरे भरपूर आहेत मग याच्यामध्ये. अजून तुम्हाला काय काय बघायचंय? ये इसके अंदर मग हे या पैठणीमध्ये असे डिझाईन्स भरपूर आहेत. पैठणीमध्ये असे डिझाईन्स भरपूर आहेत. तर ओव्हरऑल खूप मजा येईल. बाकी बांबू वगैरे मध्ये पण भरपूर आहे. बांबू के 2-3 पीस दिखाओ. मग टिश्यूच्या साड्या पण भरपूर आहे, आणि हे विस्कॉस मध्ये अशा बांबूच्या साड्या पण भरपूर आहेत. खूप काही कलेक्शन बघायला भेटेल तुम्हाला. डिझायनर मध्ये खूप नवीन अपडेट्स येणार आहेत, म्हणजे अपडेट्स कंटिन्युअसली येतातच आहे, पण वेगळं. आणि असे भरपूर साडी आहे जे धुरंधर आयटम्स आहेत ते गाळ्यामध्येच आहेत. ते सगळेचे सगळे आयटम्स दाखवते. अहो दिखा एखादा बनारसी. वन ऑफ आवर व्हेरी लॉयल कस्टमर. और ताई नमस्कार. हा नाशिक जिल्हा कळवण. बर, तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघता माझे. हा साडे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेत? हो. पण तुम्ही फर्स्ट टाइमच आलेत दुकानात हो, है ना. पण साड्या जे ऑर्डर केले कसे वाटले? छान. म्हणून मग विजिट द्यायला. कॉन्फिडन्स आहे म्हणजे कधी पण कसं पण ऑनलाईन मागू शकतो हो. है ना. थँक्यू.